मटेरियल नाउन म्हणजेच काय होते, पदार्थवाचक शब्द. मटेरियल मटेरियल नाही तर मग पानपट्टीवरचा तुमचा खरा पान त्याच्यामध्ये टाकलेलं मटेरियल, तर ते मटेरियल नाही. मटेरियल नाउन म्हणजे धातू. लक्षात घ्या कोणत्या प्रकारचे धातू असतात. इट्स रेफर टू मटेरियल और सबस्टन्स फ्रॉम विच थिंग्स आर मेड. म्हणजे ज्या मटेरियल पासून गोष्टी बनतात किंवा मग ज्या सोर्स असते बा मटेरियलचा, जसं की धातू असेल कोणता तर त्याला आपण काय म्हणतो, मटेरियल नाउन म्हणतो. जसं की प्लास्टिक असेल, सोना असेल, कोणतंही. फॉर एक्झाम्पल, दिस रिंग इज मेड ऑफ गोल्ड. रिंग कशापासून बनवलेली आहे, गोल्ड पासून बनवलेली आहे. म्हणून गोल्ड काय झाला तुमचा मटेरियल. चेअर कशापासून बनवलेली आहे, चेअर ही प्लास्टिक पासून बनवलेली आहे आणि प्लास्टिक काय झाला तुमचा मटेरियल नाउन. एखादी वस्तू ज्याच्यापासून बनवलेली आहे त्याला आपण मटेरियल नाउन. जसं की रिंग जी आहे तुमच्या बोटातली, कोणती रिंग असू शकते, तुमची एंगेजमेंटची रिंग असो किंवा साधी कोणती रिंग असो, ही जी रिंग असते ही रिंग कशापासून बनलेली आहे, गोल्ड पासून. तुमची सिल्वरची पण असू शकते, कोणाची पितळची असू शकते, कोणतीही रिंग असू शकते, पण ती कशापासून बनलेली आहे, एखाद्या मटेरियल पासून बनलेली आहे, त्याला आपण मटेरियल नाउन. मिल्क इज गुड फॉर हेल्थ. मिल्क सुद्धा काय आहे, एक मटेरियल नाउन. पदार्थ आहे, मिल्क आहे, पदार्थ आहे. मिल्क सुद्धा काय आहे, मटेरियल नाउन आहे. याच्यानंतर बघा, द टेबल इज मेड ऑफ वुड. टेबल कशापासून बनलेला आहे, वूड पासून. वूड म्हणजे लाकूड. लाकूड सुद्धा एक पदार्थ आहे. प्लॅस्टिक असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, दूध असेल, कोणती वस्तू असेल किंवा लाकूड असेल, हे सर्व काय झाले विद्यार्थी मित्रांनो, मटेरियल झाले. असे धातुवाचक किंवा पदार्थवाचक जेव्हा तुम्हाला नाव येत असतात की ज्याला आपण, जसे की गोल्ड, काय काय गोष्टी असतात की ज्या आपण काउंट नाही करू शकत, अनकाउंटेबल असतात काय काय पदार्थ, तर त्याला आपण काय म्हणायचं, पदार्थवाचक नाव म्हणायचं, मटेरियल नाव. गोल्ड असेल, मिल्क असेल किंवा वूड असेल किंवा इतर प्लॅस्टिक असेल, सिल्वर असेल, कोणत्याही गोष्टीला काय म्हणायचं आपण, या सर्व पदार्थांना मटेरियल नाउन म्हणायचं. बरोबर विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट याच्यानंतर